नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील 19व्या शतकातील प्रबोधन याचा पार्ट 9 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, प्रार्थना समाजाबद्दल विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही। पहिले विधान बरोबर आहे। दुसरे विधान आहे, परमेश्वर अवतार घेत नाही, तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत। दुसरेही विधान अगदी बरोबर आहे। तिसरे विधान आहे, परमेश्वराची प्रार्थना केल्याने भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र आध्यात्मिक उन्नती होते। तिसरे विधानही अगदी बरोबर आहे। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नारायण मल्हार जोशी यांनी केली। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नारायण मल्हार जोशी। ऑप्शन ए आहे ग वा जोशी। ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी। गणेश वासुदेव जोशी यांनी सार्वजनिक सभेची स्थापना पुणे येथे केली होती। पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना ग वा जोशी यांनी केली होती। मुळात जी सार्वजनिक सभा जी आहे ना, ते औंधचे जे राजे होते श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या पर्वती येथे एक सभा भरली होती आणि या सभेमध्ये सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली होती। तर सार्वजनिक सभेचा प्रथम उद्देश हाच होता, जे पर्वती संस्थान आहे पुण्यामध्ये, जे पर्वती संस्थान होते त्याचा जो गैरकारभार चालू होता, तिथे जो भ्रष्टाचार वगैरे व्हायचा, तो बाहेर काढून तो लोकांसमोर आणणे आणि त्या भ्रष्टाचारावर त्याच्यावर आळा घालणे, हा उद्देश होता सार्वजनिक सभेचा। मात्र पुढे याचा सार्वजनिक सभेच्या कार्याचा विस्तार हळूहळू वाढत गेला। तर त्याचे अध्यक्ष होते श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, हे सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष होते। सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर इत्यादींची महत्त्वाची भूमिका होती। आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट इथे लक्षात ठेवा, 2016 मध्ये मीरा पावगी नावाच्या एक महिला सर्वप्रथम या सार्वजनिक सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत। 2016 मध्ये सार्वजनिक सभेच्या अध्यक्षा, पहिल्या महिला अध्यक्षा मीरा पावगी ह्या बनल्या होत्या। ऑप्शन बी आहे नाम जोशी। नाम जोशी म्हणजे नारायण मल्हार जोशी। नारायण मल्हार जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना 1911 मध्ये मुंबई येथे केली। ते इंडियन ट्रेड युनियनचे एक नेते होते। त्याशिवाय ते ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी सुद्धा राहिलेले आहेत। 1925 ते 1929 या काळात नारायण मल्हार जोशी हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक नेते होते, जनरल सेक्रेटरी होते। ऑप्शन सी आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर। डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे केली होती। प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, भास्कर पांडुरंग तर्खडकर, भाऊ महाजन आणि वामन आबाजी मोडक इत्यादींचा समावेश यामध्ये होता। ऑप्शन डी आहे भाऊ महाजन। भाऊ महाजन हे बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र होते। भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते। त्याशिवाय त्यांनी ज्ञानोदय आणि धूमकेतू ही मासिके सुद्धा त्यांनी सुरू केली होती। पुढचा प्रश्न आहे, सोशल सर्व्हिस लीगच्या स्थापनेमागे उद्देश काय होता? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे। सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नारायण मल्हार जोशी यांनी 1911 मध्ये मुंबई येथे केली होती आणि या सोशल सर्व्हिस लीगचा उद्देश होता मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे।
पुढचा प्रश्न आहे योग्य विधान विधाने ओळखा. पहिले विधान आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सोशल सर्व्हिस लीगची म्हणजे समाजसेवा संघाची स्थापना करण्यात आली. पहिले विधान अगदी बरोबर आहे. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना प्रार्थना समाजाच्या माध्यमातून 1911 साली नारायण मल्हार जोशी यांनी केली होती. दुसरे विधान आहे नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाज या समाजाची स्थापना केली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी केली होती. इथे दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विठ्ठल रामजी शिंदे. ऑप्शन ए आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य खूप मोठं आहे, खूप थोर आहे. आपण अगदी थोडक्यात बघूया त्यांनी कुठल्या सभा किंवा पक्ष स्थापन केले. तर त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा 1924ला स्थापन केली होती. त्यांनी महाडचा सत्याग्रह घडवून आणला होता. मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यानंतर येवला येथे भरलेल्या परिषदेमध्ये त्यांनी म्हटले होते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936 मध्ये केली होती. ते तीनही गोलमेज परिषदेला हजर होते. 1930, 31 आणि 1932 या तीनही गोलमेज परिषदेला डॉक्टर बी आर आंबेडकर हजर होते. अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942ला एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एन शिवराज हे 1942 ते 1952 मध्ये अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष होते. या अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी घटना होती ही घटना 21 कलमी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली होती. त्याशिवाय अनेक महान कार्य त्यांनी केले. आपण पुढच्या प्रश्नांमध्ये ते बघूया आणि पुढच्या पार्ट जसे जसे आपले अपलोड होतील त्यामध्ये त्यांचे कार्य बघूया. ऑप्शन सी आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. रयत शिक्षण संस्थेची स्थापना 1919 मध्ये करण्यात आली होती. तर गेल्या वर्षी रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ऑप्शन डी आहे ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपण यापूर्वीच्याही पार्टमध्ये बघितलेले आहे. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली होती. पुढचा प्रश्न आहे डिप्रेस क्लासेस मिशनने खालीलपैकी कोणते कार्य केले? पहिले विधान आहे पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले. पहिले विधान चुकीचे आहे. दुसरे विधान आहे मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. दुसरे विधानही इथे चुकीचे आहे, कारण ही दोन्ही विधाने जी आहेत ती प्रार्थना समाजाबद्दल आहेत. प्रार्थना समाजाने पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले होते. प्रार्थना समाजाने मजुरांच्यासाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या होत्या. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकही नाही. वरीलपैकी एकही विधान इथे बरोबर नाही. वरील दोन्ही विधाने चुकीची आहेत. ही दोन्ही विधाने जी आहेत ती प्रार्थना समाजाला लागू होतात. पुढचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे आर्य समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. पहिले विधान अगदी चुकीचे आहे. आर्य समाजाने कधीही ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले नव्हते. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली होती. दुसरे विधान आहे सत्यशोधक समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. दुसरे विधान अगदी बरोबर आहे. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केला होता आणि सत्यशोधक समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते, कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचे म्हणणे होते समाज सुधारणा घडवायची असेल तर ब्रिटिश
संसदीय कायद्यानुसार किंवा ब्रिटिशांप्रती आपण जे आहे ते समर्थन दिले पाहिजे, कारण त्या काळात उच्चवर्णीय कनिष्ठवर्णीय असा खूप भेदभाव चालायचा. त्यामुळे सत्यशोधक समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केवळ 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म कोठे झाला? तर स्वामी दयानंद सरस्वती म्हणजेच मूळ शंकर करसनदास तिवारी यांचा जन्म गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला होता. हे टंकारा जे आहे ना, हे आज राजकोट जिल्ह्यामध्ये येतं. राजकोट जिल्ह्यामध्ये येतं. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टंकारा. टंकारा येथे स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी असे होते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मूळशंकर करसनदास तिवारी. पुढचा प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वतीबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, आर्य समाजाची स्थापना केली. दुसरे विधान आहे, या समाजाची स्थापना 1850 मध्ये मुंबई येथे करण्यात आली. दुसरे विधान चुकीचे आहे, कारण आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबई येथे करण्यात आली. दुसरे विधान इथे चुकीचे आहे. पहिले विधान, आर्य समाजाची स्थापना केली, पहिले विधान बरोबर आहे. तिसरे विधान आहे, मूर्तीपूजा करू नका, जातीभेद मानू नका असे त्यांनी सांगितले. तिसरे विधानही अगदी बरोबर आहे. चौथे विधान आहे, त्यांचा जन्म गुजरातमधील मोरवी संस्थानातील अंकारा येथे झाला. आपण आत्ताच बघितले, त्यांचा जन्म जो आहे तो गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंकारा येथे झाला होता. तिथे अंकाराच्या ठिकाणी टंकारा हा शब्द पाहिजे होता. त्यामुळे चौथे विधान चुकीचे आहे. पाचवे विधान आहे, 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. पाचवे विधान अगदी बरोबर आहे. 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला होता. याचं योग्य उत्तर आहे विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 5. 1, 3 आणि 5 बरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला, टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि घरीच राहा, सुरक्षित राहा. खूप खूप धन्यवाद.